नमस्कार दोस्तों, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर भारत सरकार द्वारा आयोजित गोंधड़ महोत्सव में आप सभी का हार्दिक स्वागत है। मित्रों, गोंधड़ यह महाराष्ट्र की बहुत लोकप्रिय और पुरातन विधिनाट्य परंपरा है जो शक्ति देवताओं का नाम संकीर्तन के लिए जानी जाती है। भारतवर्ष में 21 शक्तिपीठ है, जिनमें से 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्र में है। माहूर की रेणुका, कोल्हापुर की अंबाबाई, तुळजापुर की भवानी और सप्तशृंगी वणी की नासिक जिले में। ये 3.5 शक्तिपीठ बहुत ही अहम शक्तिपीठ है, जहाँ शक्ति देवता का संकीर्तन होता है गोंधड़ के रूप में। गोंधड़ विधिनाट्य के रूप में जाना जाता है और जो गोंधड़ी है वो परशुराम आद्य जनक है, ऐसा मानते हैं। माता रेणुका और जमदग्नि का पुत्र परशुराम, इन्होंने बेटासुर राक्षस का वध किया था और उसके ब्रह्मरंध्र से जो तंतु निकाले थे वो तंतु का एक वाद्य बनाया और इस वाद्य का तृण ऐसा आवाज़ आने लगा और ये तृण ऐसा आवाज़ वाला जो वाद्य है उसके साथ गोंधली गोंधल करते हैं। गोंधल में रेणुराई गोंधल और करमराई गोंधल, ये 2 गोंधल के प्रकार है। रेणुराई गोंधल जो है, जिसको आरतीचा गोंधळ कहा जाता है, जो नवरात्र, जो शारदीय नवरात्र और वासंतिक नवरात्र में वो गोंधळ किया जाता है, जहाँ गोंधली घर घर जाकर माता अम्बा, माता भवानी, माता महालक्ष्मी की आरती करते हैं और यजमान से कुछ दान मांगते हैं। दूसरा जो गोंधल है उसको कदमराई गोंधल कहते हैं। उसको आख्यानाचा गोंधळ या हरदासी गोंधळ कहा जाता है, जिसमें करमराई गोंधली रात भर गोंधल करते हैं। रामायण, महाभारत और पुराणों की कथाओं का संकीर्तन इस गोंधल में होता है। गोंधल की परंपरा इतनी पुरानी है कि 7वीं सदी से लेकर 13वीं सदी तक गोंधल के उल्लेख हरेक मैन्युस्क्रिप्ट्स में, हस्तलिखित में या ग्रंथों में पाए जाते हैं। यादव काल में गोंधल बहुत ही प्रचलित था, जिसमें एक गोंधली का गाना है, वरती अब्दागिरी शोभे कदंब राजाची। कदंब राजा के ज़माने में गोंधल बहुत ही लोकप्रिय था और महाराष्ट्र के सभी संतों ने गोंधल का जिक्र उनके अभंगों में किया है। सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ, पंच प्राण दिवट्या दोन्ही नेत्राचे हिल्लाळ, ऐसा कहा गया है। तू विटेवरी सखये बाई करी कृपा, ऐसा भी कहा गया है। विठ्ठल जो है उसको माता शक्ति देवता का रूप देकर महाराष्ट्र के संतों ने उसका गोंधल पेश किया है। तो गोंधल ये महाराष्ट्र की बहुत ही लोकप्रिय विधिनाट्य की परंपरा है और ऐसा कहा जाता है कि गोंधल यही पूरे महाराष्ट्र के विधिनाट्य और लोकनाट्य की जननी है। तो आइए देखिए गोंधल के कुछ प्रकार हम सादर कर रहे हैं पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर भारत सरकार द्वारा गोंधल महोत्सव में।
गोंधळ म्हणलेला आहे. असे गोंधळ कुठं कुठं होतात? असे गोंधळ मोठमोठे ठिकाणी होतात. तुळजापुरी, कोल्हापुरी, महाऊर गडामध्ये राहिला चाललो भोळ्या भक्ताच्या दारामध्ये. भोळ्या भक्ताच्या दरबारी तो समय हा समय एक झाला. देवटी दीपमा पाजळली. बरोबर आहे. आणि आदिमाय शक्तीचा गोंधळ पार पाडलेला आहे. बरोबर आहे. तेव्हा गुणलेवा सर्व देव गुणाकारा मुलीने एक देव चुकले आहे. एक देव कोणता म्हणजे? तो म्हणजे गजानन गणपती. त्या गजानन गणपती गोंधळ कसे आले? नमो गजानन नमो हनुमान नमो गजानन नमो बरोबर आहे. माता भगवती होम जन्मली होम देवता आणि 33 कोटी देवाची मूळ माता. बरोबर आहे. आणि ह्या मूळ मायेला आदिमाय शक्तीला गुणाकरण कशी बोलावी? ब्रह्म विष्णू महेश तीन देवाने आईचा उदो केला. बरोबर आहे. आणि आदिमाय शक्तीला गारानं कसं घातलं? बरोबर आहे. आणि गोंधळाला आजाई
आधी माया शक्ती प्रसन्न झाली. प्रसन्न झाली. दैत्यांचा संहार झाला, देवांचा विजय झाला. बरोबर आहे. म्हणून त्रेतायुगामध्ये प्रभू रामाने देखील आई जगदंबेचा गोंधळ केला आहे. बरोबर आहे. बरं का, प्रभू रामाने आधी माया शक्तीचा उद्योग केला आणि द्वापर युगामध्ये 5 पांडवांनी देखील अंबाबाईचा गोंधळ केलेला आहे. बरोबर आहे. त्रेतायुगाला द्वापर युगाला हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये सर्वप्रथम गोंधळ बाबा कुणी केला? कुणी केला? संत तुकाराम महाराजांनी वाळवंटी चंद्रभागेच्या तिरी बरोबर आहे. दगडाचा केला टाळ, मुखाचा केला हरिनाम. बरोबर आहे. काय सांगितलं? आम्ही गोंधळी गोंधळी महाराष्ट्रावर मोगलांनी स्वारी केली. त्यावेळेला मंदिर उद्ध्वस्त केली. आया बहिणीवर अत्याचार केले. बरोबर आहे. ह्या मोगलांनी त्या वेळेला जिजाई माता गरोदर होत्या आणि जिजाई मातेनं सांगितलं तुळजापूरला गाळण घातलं. तुळजापूर भवानीला गाळण घातले. आई या मोगलांचा अत्याचार मुले किती सहन करतात. धर्म रक्षणासाठी एखादा लाल जन्माला येऊ दे असा प्रमाणे सांगितलं कुणी त्या जिजाई मातेनं. ऐकलं कुणी तुळजाभवानीनं. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या घरोघरी दिवाळी साजरी झाली. बरोबर आहे. आणि छत्रपती शिवरायांना आदिमाय शक्ती प्रसन्न झाली. प्रसन्न झाली. ती तलवार दिली. तलवारीच्या जोरावर गडा मागून गड छत्रपती शिवरायांनी आपले काबीज केले. बरोबर आहे. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले. म्हणून आपण काय म्हणतो गर्वानी, जय भवानी जय शिवाजी. एक शिवाजी ना होता तो सारा महाराष्ट्र मुस्लिम म्हणजे. अशा प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिमाय शक्तीचा गोंधळ केला. आणि मग जोगा कसा मागितला? कसा मागितला? तुळजापुरी कोल्हापुरी आंबा नांदते आईचा जोगवा महालक्ष्मीला आई जशी छत्रपती शिवरायांना प्रसन्न झाली, प्रभू रामाला प्रसन्न झाली, 5 पांडवांना प्रसन्न झाली, तसेच भक्ताला बसलेल्या भक्त मंडळींना प्रसन्न आई हो त्यांच्या पाठीशी सदा उभी राहा. तिची आरती या ठिकाणी आपण कसं करत आहोत. जय देवी जय देवी भवानी
आई उदे बोल भवानी माता की जय. माळुबाई लक्ष्मीबाईंच्या नावाने आनंदाचा अरे हा सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित गोंधळ महोत्सव या गोंधळ महोत्सवामध्ये श्रीनाथ जागरण गोंधळ पार्टी वाई जिल्हा सातारा आपणासमोर शार्श सविनय सादर करत आहे जगदंबेचा गोंधळ. खरे म्हणले गोंधळे बुवा महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठाचा हर्ष उल्हासाने गोंधळ घातला जातो. तुळजापूरच्या जगदंबा भवानी मातेचा, कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा, माहूरगडच्या रेणुकेचा गोंधळ घातला जातो आणि वणीगावच्या सप्तशृंगीचा अशा मिळून 3.5 शक्तीपीठाचा गोंधळ घातला जातो. अवघरादारामध्ये सुख समाधान लाभावं, कामधंद्यामध्ये आनंद मिळावा यासाठी हा देवीची आराधना केली जाते. म्हणून या गोंधळासाठी तुळजापूरची जगदंबा भवानी माता पहिली जगदंबा भवानी माता या गोंधळासाठी आली गोंधळ आपण त्याचप्रमाणे म्हणजे माझी कोल्हापूरची अंबाबाई आईनं मंदिर गावाला सोडावा आणि भोळ्या भक्ताच्या गादीवरती म्हणजे गोंधळी बुवा आली कशी कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई गोंधळाला बोलून घ्या.
आहे तो म्हणजे काशीच्या काळभैरवाची महाराष्ट्रामध्ये भरपूर श्रद्धा केली जाते. शिवशंकराचा वारू फिरला आणि माझ्या काळभैरवनाथाचा अवतार निर्माण झाला. बरोबर आहे. म्हणून या काळभैरवनाथाला या कार्यक्रमासाठी शरण गेलं पाहिजे. तर या देवाला शरण तरी जायचं कसं म्हणतो शरण तुला भैरवनाथा देवा, शरण तुला भैरवनाथा न माझा अंत नका पाहू. स्टार्ट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार आयोजित गोंधळ महोत्सव, पारंपरिक गोंधळ लोककला का आयोजन, उदयपुर सांस्कृतिक संचालनालय, भारत सरकार द्वारा महाराष्ट्र की लोककला का आयोजन, पारंपरिक गोंधळ सादर करते गोंधळ सम्राट राजाराम बापू कदम इंटरनॅशनल कला संच परभणी महाराष्ट्र. तो सादर है गोंधळ. करावं लागते. तर आपण गणपतीला वंदन करून या पारंपरिक गोंधळाला सुरुवात करूया. अव पहिल्या प्रथम निर्मूळारंभी अधीन मन त्या गणाला
अंबाबाईचा गोंधळ चालत आलेला आहे. आणि जगदंबा देवी सुद्धा आजकालची नाही म्हणजे बाबा. ही अंबाबाई कधीची जेव्हा नव्हती मेघानी ते चंद्र सूर्य दोन्ही तेव्हापासून प्रकटली आधी माया भवानी. अशी म्हणजे अंबाबाई जगाची झाली. तर या अंबाबाईचा गोंधळ म्हणजे आजकालचा नाही, पूर्वीपासून चालत आलेला आहे. तर या जगदंबा देवीचा पहिला गोंधळ कोणी केला? 33 कोटी देवतानं स्वर्ग लोकांमध्ये इंद्राच्या सभेमध्ये पहिला गोंधळ या अंबाबाईचा केला. तर या 33 कोटी देवतानं त्या अंबाबाईला प्रार्थना कशी करतात आणि कशी नाही बरं? कशी केली म्हणली? अव तुकाबाईचे ध्यान लागले, माझ्या अंबाबाईचे ध्यान लागले, प्रपंच सांडून ज्ञान राहिली, प्रपंच सांडून ज्ञान राहिली, भाव भक्तीचा चौक घाटवर, भाव भक्तीचा चौक घाटवर, हे पंचभूताचे पाच उस, पंचभूताचे पाच उस, आता समस्मरण माळ लावली, 21 दुर्गाला आणि हात संबळ वाजला, गोंधळाला म्हणले बाबा या 33 कोटी देवतांनी या जगदंबादेवीची पूजा मांडली. तर त्यावेळेला गोंधळी कोणती होती आणि गोंधळी केव्हापासून झाली बरं? गोंधळी आजकालचे का नाही म्हणले बाबा. गोंधळी म्हणजे केव्हापासून झाले? या सवचिष्ट शुक शंकादी गोंधळी नाचतात सोमेळी उदेव शब्द आरोळी कुंडलिक दिवटा ज्याला मार्ग दाविला सोपा देवी उतरली मुळपिटा बाप रुक्मा देवी वर जोडलेली कर केला नमस्कार मद सुख देई तू सच्चिदानंद गरीब कृपा असा म्हणली त्या सुका या वशिष्ठ सुका आधी गोंधळी त्यांच्या अगोदरचा गोंधळी म्हणली बरोबर बाबा. आहे. आणि अंबाबाईचा गोंधळ 33 कोटी देवतांना मांडला त्यावेळेला गोंधळी कोणती कोणती होती म्हणली? आणि कोणती होती म्हणली? अवचार वेद गोंधळी अवचार वेद गोंधळी अवचार देच्या चार तनया चार देच्या चार तनया मनीषा मनीषा कृष्ण वाचला मनीषा मनीषा कृष्ण वाचला पंचप्राणी गरुड ड्युटी आता 12-16 उगालुली उदे कार केला शरण गेलो किमयाला आवाज गोंधळाला सदानंदी असा म्हणले बाबा या 33 कोटी देवतांना इंद्राच्या सभेमध्ये पहिला गोंधळ घातला. दुसरा गोंधळ कोणी घातला म्हणजे राम प्रभूने. द्वापार एवढामध्ये घातला. आणि तिसरा गोंधळ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी भंडारी माळ घातला. चौथा गोंधळ कोणी घातला? छत्रपती शिवाजी महाराज आणि आज पाचवा गोंधळ या कलियुगामध्ये तुम्ही आम्ही घालतो. भक्तजन तुळजापूरला जातात या अंबाबाईची बोकी करतात, अंबाबाईला साडी चुळी करतात. आणि या गोंधळाला ही जगदंबा देवी कोण्या प्रकारे येते? कशी येते आणि कशी नाही बरं? अव जमली सारी देव माता जमली सारी देव तुळजापूरची अंबाबाई तुळजापूरची
तयार झाले. समोरच्या हा गोंधळ बघणाऱ्या समोरच्या भक्तांचं विघ्न दूर पडे. अशा रीतीने हा 3.5 शक्तिपीठात जिथे तिथे देवीने आपला अवतार घेतलाय तिथे तिथे हा गोंधळ घालण्याची सर्वदूर प्रथा आहे. पहिलं पीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. पहिलं पीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. दुसरं पीठ म्हणजे तुळजापूरची भवानी. तिसरं पीठ म्हणजे माहूरची रेणुका. चौथं जे अर्धं पीठ आहे ते म्हणजे वणीची सप्तशृंगी. अशा या 3.5 शक्तिपीठात जिथे जिथे देवीने अवतार घेतलेला आहे तिथे तिथे हा गोंधळ घालण्याची सर्वदूर प्रथा आहे. पण लक्षात घ्या हा जो गोंधळ प्रकार आहे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि लोककलावंतांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. म्हणून लोकसंस्कृती आणि लोककलावंतांच्या उदरनिर्वाहाचं एक साधन म्हणून बघा आपलं विधी म्हणजे हिंदू धर्मात विधिनाट्य म्हणून या गोंधळाकडे बघा. पण काही काही ठिकाणी कर्मकांडाच्या अनुषंगाने अंधश्रद्धेच्या अनुषंगाने देखील हा गोंधळ घातला जातो. अर्थात नवसाचा गोंधळ, बोकड कापण्याचा, कोंबडं कापण्याचा देखील लोक गोंधळ घालतात. पण लक्षात घ्या बाबांनो, कोंबडं कापून बकरं कापून जो आपण गोंधळ सादर करतो ना ती निव्वळ एक अंधश्रद्धा आणि कर्मकांड आहे. कारण लक्षात घ्या तो शिव वरती जो बसलेला आहे तो निर्गुण निराकार आहे. पण तो आपल्यासाठी सगुण झाला, सगुण साकार झाला. तो वरती असलेला शिव आणि आपण सगळे त्याचे जीव. मन त्याच्या देखील मुंगीची जितकी किंमत आहे ना तितकीच आपली मानवाची किंमत आहे. मन एका जीवाने दुसऱ्या जीवाला मारण्याची परवानगी तो शिव तरी देईल किंवा त्याला ते आवडेल का? नाही. म्हणून सांगतो बाबांनो, हे बकरं कोंबडं मारण्याचा गोंधळ त्वरित थांबवा. आणि दुसरा गोंधळ म्हणजे नवसाचा असतो. ही देखील अंधश्रद्धा कर्मकांड आहे. नवसाला माझ्या नवसाला मुलगा होऊ दे, देवी माझ्या वंशाला मुलगा होऊ दे, देवी माझ्या वंशाला मुलगी होऊ दे. मी तुझ्या दारी नवस कबूल करते, मी तुझ्या दारी येऊन खणा नारळानं ओटी भरेल, गोंधळ घालेल. पण लक्षात घ्या नवसाचा गोंधळ देखील कर्मकांड अंधश्रद्धा आहे. कारण हे मी नाही म्हणत, हे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. ज्यांनी जगाला ज्ञान दिले ते जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की नवसे कन्ये पुत्र होती, नवसे कन्ये पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसाने जर कोहळ झाली असती तर नवरा करायची काय गरज असती, हे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. म्हणून सांगतो बाबांनो, कर्मकांडाच्या अंधश्रद्धेच्या जाऊन हरी जाऊन हा गोंधळ घडू नका. एक आपली लोकपरंपरा, लोकसंस्कृती आणि लोककलावंतांच्या उदरनिर्वाहाचं साधन आणि विधिनाट्य म्हणून या गोंधळाकडे बघा. पहिली बहीण म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. अंबाबाईला सांगायचं आई तू तुझं कोल्हापूर सोडायचं आणि या भोळ्या भक्तांना घेऊन इथे आशीर्वाद द्यायचा. पण आई येणार कशी? ही अशी
रे